ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। परतीच्या मान्सूनचा जाता जाता आपल्या सगळ्यांना भिजून जाण्याचा विचार दिसतो आहे। बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय त्यामुळे या परतीच्या मान्सूनला आणखीन बळ मिळालंय। त्यामुळे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या 4 दिवसांमध्ये दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुण्यात आज त्याची सुरुवात देखील झाली। दुपारी 3 नंतर संपूर्ण पुणे शहर आणि परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला आणि काळोख दाटून आला आणि त्यामुळे अनेक दुकानांनी त्यांचे जे बोर्ड्स आहेत किंवा निऑन लाईट्स आहेत त्या सुरू केल्या। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरती भर दुपारी अशा प्रकारे लाईट्स सुरू झाल्याचं या वातावरणामुळे पाहायला मिळालं। हा कमी दाबाचा पट्टा येणाऱ्या 4 दिवसांमध्ये पाऊस देईल आणि त्यानंतर 14 तारखेनंतर पुन्हा आणखी एक दुसरा कमी दाबाचा पट्टा बंगालच्याच उपसागरात निर्माण होतो आहे असं देखील हवामान विभागाने स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे त्यानंतर देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभाग वर्तवतो आहे। परतीचा हा मान्सून पाऊस देऊन जातो आहे, मात्र यामुळं जसं काही दिवसांपूर्वी नुकसान शेतीचं पाहायला मिळालं ते होऊ नये हीच अपेक्षा आहे। कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।